विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। मी विशाल जगदाळे आता आहे तुळजापूर मतदारसंघामध्ये आणि तुळजापूर मतदारसंघामध्ये प्रहार जनहित पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती ज्योती अण्णासाहेब दराडे या आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांना विचारूयात की कशा पद्धतीने प्रचार करतायत, त्यांना काय अनुभव येत आहेत ते विचारूयात। ताई, तुमचं स्वागत आहे विश्व विशाल न्यूजमध्ये। थँक्यू। काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने प्रचार करताय, काय अनुभव येतात तुम्हाला? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रचार करतोय आणि प्रत्येक घरातून खूप छान रिस्पॉन्स आहे। प्रतिसाद खूप उदंड असा प्रतिसाद देतात लोक। प्रत्येकाला नवा चेहरा हवा आहे। खूप लोकांची समस्या आहेत की रस्त्याची कामं, कित्येक गावांमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्या समस्या सांगतात आणि विनवणी करतात की आता तरी तुम्ही बदल करा। आणि म्हणजे आम्हाला अशी अपेक्षाच नव्हती की इतका आम्हाला लोक नाही का डोक्या उचलून धरतील आणि प्रतिसाद देतील की नाही का आम्ही 100% तुम्हाला मतदान देणार आहोत, नवीन चेहरा हवाय आम्हाला आणि तो चेहरा आम्ही तुमच्यात पाहतोय, असा लोकांचा प्रतिसाद आहे। काय तुम्ही म्हणजे काय विचारता तुम्ही, काय सांगतात लोक तुम्हाला? मी सांगताना सांगते की आपण राजू शेट्टी, माननीय राजू शेट्टी सर, परत माननीय बच्चूभाऊ कडू आणि माननीय संभाजीराजे छत्रपती, हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी तयार झाली आहे। त्यांचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे, त्यांची मी पत्नी आहे आणि प्रत्येकाला विनवणी करते की आपण पहिल्यांदा उभं राहिलोय। आपला नाही का श्रीमंत असा पक्ष नाहीये। अनेकदा तुम्ही श्रीमंतांना नाही का मतदान केलीत, काय कामं त्यांनी केलीत हे देखील तुम्ही पाहिलेली आहेत। तर एकदा कळकळीची विनंती आहे की एकदा गरीब पक्षाला पण तुम्ही संधी देऊन बघा, कामं होतात की नाही ते पण पहा तुम्ही, अशी माझी विनवणी असते। आणि सांगते जे वास्तव आहे आपल्या 241 मतदारसंघातलं की नाही प्रत्येक समस्या, आता साडी म्हणा, सांगते की साडी ही 5 वर्ष जाणार नाहीये। या सोयाबीन आपल्या इकडे कापूस नाही लकीली, पण जर कापूस काढायला गेलं तर 2 महिने पण म्हणजे नाही ती साडी आपण वापरू शकत नाही। असे आपले विरोधी पक्ष म्हणा ते साडी वाटप करतायत, लाडक्या बहिणी, तर 6000 नाही का जर आपल्या सोयाबीनला 6000 असा माल भाव दिला नाही का, दुधाला चांगला भाव दिला शेतमालाला, तर या गोष्टी नाही का आमच्याकडून होऊ शकतात। आणि अण्णासाहेब दराडे यांनी रथयात्रा काढली होती 2 महिन्यापूर्वी। त्यांनी त्या यात्रेदरम्यान प्रत्येक गावामध्ये 3 बॉन्ड दिलेले आहेत। त्या बॉन्डमध्ये असं नमूद केलंय की मी तुमचा बांधील आहे, दर 3 महिन्यामध्ये तुमच्या गावामध्ये येऊन मी तुमच्या जे काही अडचणी असतील, समस्या असेल ते दूर करेल, असा जाहीरनामा बॉन्डवर लिहून देणारा देशातला असा पहिला उमेदवार आहे। आणि लोक तरी का म्हणून कोणत्या विश्वासाने आपल्याला मतदान करणार ना, तर हा विश्वास मी बॉन्ड प्रति त्यांना देऊन मी मतदान मागतेय। बरोबर आहे। आणि तुम्हाला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतो? खूप छान जितकी अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन लोक म्हणजे म्हणतात की नाही का एक असा कोणतरी उभा राहण्याची आम्ही वाट बघत होतो आणि तो चेहरा आम्ही अण्णासाहेब दराडे यांच्यामध्ये पाहतोय, तर खूप छान प्रतिसाद देतात। आणि 241 मतदारसंघातल्या जनतेची, मायबाप जनतेला माझी विनवणी आहे की कळकळून विनवणी आहे, आतापर्यंत बदल झाला नाही, आपल्याला हा बदल करायचा आहे। ह्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये तुम्ही साथ द्या, नक्की आपण बदल करणार आहोत, बदल करायचा आहे यासाठी आपण बॉन्डवर लिहून दिलेला आहे। नक्कीच बरोबर आहे। आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई दराडे यांच्याशी चर्चा करत आहोत। ज्योतिताई, मला थोडंसं अण्णासाहेबांबद्दल जाणून घ्यायला आवडेल। अण्णासाहेबांचा स्वभाव कसा आहे? ते शेतकरी कुटुंबातले आहेत आणि त्यांनी राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांना राजकारणाची आवड होती का? काय म्हणजे काय तुमच्या राजकारणावरती चर्चा वगैरे होतात का? ॲक्च्युली असं काही त्यांचं नाही की मला राजकारणामध्ये आताही आमदार व्हावं, मी मिरवावं, असं त्यांचं म्हणजे मुळातच स्वप्न नाही आहे। पण लोकांच्या समस्या ते पाहू शकत नाहीत। याच्या अगोदर पण जेव्हापासून आमचं लग्न झालं त्यावेळेसपासून मी त्यांना म्हणजे पाहते जवळून, अगदी निस्वार्थ, म्हणजे घरात ते खाणार नाहीत पण दुसऱ्याला खाऊ घालणार, अशी त्यांची वृत्ती आहे। तर प्रत्येक मग गावात असेल समस्या, त्यांची जी मित्र कंपनी आहे, जोपर्यंत आता ज्यांनी त्यांना अनुभवलं आहे ते तर तुम्हाला सांगतीलच, पण माझ्याकडून की खूप निस्वार्थी, नवरा म्हणूनच सांगत नाही पण निस्वार्थी स्वभाव आहे की जनतेसाठी जे काही असेल ते समाजासाठी आपल्याला करायचंय। आपल्यासाठी तर जे आहे ते पूरक आहे, पण जर आपलं हे आयुष्य आहे तर ते आपण जनतेसाठी यूज करायचं, वापरायचं, जनतेची सेवा करायची, असं त्यांचं स्वप्न आहे। आताही निवडून येवो, आमदार होवं असं त्यांचं स्वप्न नाही, पण तो हक्क अधिकार हा आम्हाला जर निवडून आल्यानंतर आमदार म्हणून नाही का नेतृत्व करण्याची जर 241 मतदारसंघातल्या
मायबाप जनतेने जर आम्हाला अधिकार दिला, संधी दिली, तरच म्हणजे आपण ती कामं करू शकतो. प्रत्येक काम हे आपण समाजाच्या दृष्टीने नाही का करू शकत नाही. यासाठी म्हणजे त्यांची ही धडपड चालू आहे. बरोबर. म्हणजे त्यांचा स्वभाव देखील आपल्याला त्यांच्या पत्नींनी सांगितलेला आहे. यात्रेदरम्यान आजपर्यंत आमची भेट नाहीये. अरे ते पण म्हणजे हे मतदान करूनच ते घरी येणार आहेत. तर ते फोनवर सांगतात की तिला की तुम्हाला पाठवलं होतं जनतेची कामं करण्यासाठी, तर ते तुम्हाला सांगते. म्हणजे ज्यावेळेस अण्णासाहेब दराडे यांनी रथयात्रा सुरू केली 5 सप्टेंबर रोजी तेव्हापासून अण्णासाहेब दराडे घरी आलेले नाहीत. ते घरी आलेले नाहीत आणि त्यांच्यासोबत जी टीम आहे ती पण अजून घरी आलेली नाही. तर त्यांच्याही या पत्नी आहेत. म्हणजे सगळे त्यांची ती एक टीम आहे जी आज 2-3 महिने झालं संघर्ष करत आहे. आणि आम्हाला हे जे काही आमचं बोलणं होतं ते व्हिडिओ दरम्यान किंवा नाही का फोनद्वारेच होतं. आणि जी काय असेल ती आमची भेट कधी कधी गावांमध्ये होती की त्या गावात न कळतपणे ते पण आलेले असतात, मी पण आलेली असते. पण मी पण माझ्या प्रचाराच्या दरम्यान मी माझ्या बिझी शेड्यूलमध्ये असते, ते पण प्रचारात गुंतलेले असतात. तर अशी भेट होतीये. तर आता भेट होईल मतदान झाल्यानंतर. मतदानाच्या दिवशी ते येणार आहेत घरी. आमदार झाल्यानंतर तर ते तुम्हाला सापडणारच नाहीत आता एवढे जनतेत आहेत म्हणल्यावर. कदाचित म्हणजे असं माझंही हे नाहीये की कित्येक म्हणतात प्रत्येकामध्ये तेवढी त्याग करण्याची शक्ती नसते. तर ती आमच्यामध्ये मुळातच असं नाहीये का आमचं की यावं त्यांनी घरी बोलावं. ते कोणाचं तरी कार्य करतायत, जनतेची सेवा करतायत, ह्याचा आनंद आहे आम्हाला पण. आणि आम्हालाही त्या गोष्टीमध्ये ते सहभागी करून घेत आहेत. तर लोकांचं जे सुख आहे चेहऱ्यावरचं पाहून त्यामुळे आम्ही पण आनंदी आहोत. म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावरलं सुख जे आहे ते पाहण्यातच तुम्हालाही आनंद आहे आणि अण्णासाहेबांनाही आनंद आहे. तर आपण आत्ताच चर्चा केलेली आहे सौभाग्यवती ज्योती अण्णासाहेब दराडे यांच्याशी आणि त्यांनी प्रचारादरम्यानचे मुद्दे, प्रचारादरम्यान त्यांना भेटत असलेले लोक काय सांगतात हे सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अण्णासाहेब दराडे यांनी बॉन्डवरती लिहून दिलेल्या काही गोष्टी आहेत की ज्या मी मतदारसंघामध्ये राबवणार आहे आणि बॉन्डवरती लिहून देणारा असा एकमेव देशातला उमेदवार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच नवनवीन बातम्या पाहणार आहोत, अशाच नवनवीन उमेदवारांना देखील भेटणार आहोत, त्याचबरोबर नवनवीन चर्चा देखील पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. विश्वविशाल न्यूजसाठी मी विशाल जगदाळे, तुळजापूर मतदारसंघ. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.